नमस्ते. मी दीपक टुले, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदगुडे वस्ती या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. आमची शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहे. आम्हाला श्री शेलार सर यांनी स्टार उपक्रम शिक्षण फाउंडेशन यांच्याबद्दल स्वतः येऊन माहिती सांगितली. आम्ही आमच्या शाळेमध्ये स्टार उपक्रम अगदी चांगल्या प्रकारे राबवला. सरांनी स्टार उपक्रम कसा राबवायचा याची थोडक्यात आम्हाला माहिती सांगितली आणि हीच माहिती आम्ही पालकांपर्यंत अगदी उत्कृष्टपणे पोहोचवली. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे स्टार आहेत. एक प्रथम स्टार आहे हिरव्या कलरचा स्टार, जी मुलं नियमित शाळेत येतात आणि स्वच्छता आणि टापटिप्पणा याच्यासाठी आम्ही तो हिरवा स्टारचा उपयोग करतो. त्याच्यानंतर पुढचा स्टार आहे गुलाबी कलरचा स्टार, जी मुलं क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तुंग चांगलं काम करतात, आम्ही त्याच्यासाठी वापर करतो. त्याच्यानंतर राहिला पुढचा स्टार आहे सिल्वर कलरचा स्टार. आम्ही आमच्या मुलांचा अभ्यासामध्ये प्रगती, जी मुलं पुढे जातील किंवा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, आम्ही त्या पद्धतीने त्या स्टारचा वापर करतो. आणि हाच उपक्रम आम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस राबवायला सुरुवात केली तर त्याचीच माहिती पालकांच्या पर्यंत गेल्यानंतर पालकांनी आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली की हा उपक्रम किंवा हे स्टार तुम्ही मुलांच्या खिशाला लावलेत, याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. आम्ही आणि आमचे सहकारी टेकोडे मॅडम आम्ही दोघांनी 15 ऑगस्ट रोजी ज्यावेळेस मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही पालकांना की स्टार उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. तर पालकांना हा उपक्रम इतका आवडला की पालकांची अशी मागणी आहे की हीच पुस्तकं भाग 1, 2, 3 आहेत. तर शिक्षण फाउंडेशनने हे 1, 2, 3 भाग नाही तर हा वर्षभर कार्यक्रम राबवून साधारणतः 8, 9, 10 भाग काढावेत आणि याचा आमच्या मुलांना आणि शाळेला अगदी चांगल्या प्रकारे उपयोग झाला. त्याबद्दल मी शिक्षण फाउंडेशन आणि विशेष करून आमच्यापर्यंत शिक्षण फाउंडेशनचे शिक्षक व त्यांचे सहकारी शेलार सर हे आले आणि यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. आम्ही अगदी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला. याची फलनिष्पत्ती अगदी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि हाच उपक्रम अगदी ज्या शाळांच्यापर्यंत पोहोचला नाही तो उपक्रम अगदी त्या शाळांच्या पर्यंत उत्कृष्टपणे शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून जावा आणि पुढच्या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.